जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन जे मागील महिन्याभरापासून सुरू आहे आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळतो, मोठं समर्थन मिळते। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात आहेत, त्यासोबतच महाराष्ट्रातील काही इथे आलेले आहेत, शिवनेरीची माती घेऊन आलेले आहेत। आपण सुरुवातीला सिद्धार्थ खरात यांच्याकडे जाऊयात। अनेक जण महाराष्ट्रातले इथे येत आहेत, पाठिंबा देत आहेत, तुम्ही सुद्धा खास इथे आलेला आहात। काय वाटतं तुम्हाला या आंदोलनाचं वातावरण? जय महाराष्ट्र। जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाने केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरामधील सगळ्या नवतरुणामध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे। आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन गावागावापर्यंत हे आंदोलन पसरवलेलं आहे। या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम गावागावामध्ये सुरू केली। त्याला अद्भुत असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, युवकांचा, बेरोजगारांचा, शेतकऱ्यांचा सगळ्यांचा मिळतो आहे। आणि म्हणून हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित नसून हे गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे। दिल्ली सोडून सर्व देशभरात पोहोचलेलं आहे, महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे, माझ्या मतदारसंघात पोहोचलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे। बाकी सगळ्या गोष्टी सरकार मान्य करते, मात्र राजीनाम्याबाबत बोलत नाही। धर्मेंद्र प्रधान या सरकारचा कोण लागतो? त्यांचा काय बाप लागतो काय? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। त्याचबरोबर आतापर्यंत जो काही डिले केला त्याच्याबद्दलही सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आणि जर हे लवकर केलं नाही तर आता केवळ धर्मेंद्र प्रधान पुरता हा विषय मर्यादित राहिलेला नाही। सरकारचा अहंकार, सरकारची जी काही दांभिकपणाची भूमिका आहे ती समोर आलेली आहे। आणि लोकशाहीमध्ये जो काही विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो अत्यंत चुकीचा आहे। आणि म्हणून या सरकारलाच आता एक प्रकारे आता लोक प्रश्न विचारतायत, सरकारलाच याचा जबाब द्यावा लागेल। धर्मेंद्र प्रधान हा विषय संपलेला आहे। महाराष्ट्रात सुद्धा पाठिंबा वाढत जातोय, शिवनेरीहून कुणी माती आणतोय, काही विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं इथे येत आहेत। उद्या सुद्धा एक मोठं आंदोलन उद्धव ठाकरे, राज ठाकरे करतायत। महाराष्ट्राबद्दल काय सांगाल या सगळ्या विषयाला घेऊन? महाराष्ट्र नेहमीच वेगवेगळ्या विषयावरती जे काही आंदोलनं होतात, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे। महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचं राज्य आहे। आणि म्हणून जो कुठं नवीन विचार असेल तिथं महाराष्ट्रातली जनता पुढे असतं। आपण बघितलं असेल शिवनेरीवरून आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी शिवनेरीची माती या ठिकाणी आणलेली आहे। ती माती ललांबूत धरणारी अशी माती आहे, ती या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारे जसं जमेल तशा प्रकारचा पाठिंबा देण्याचं काम आपली महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी करत आहे। ब्लॅक रिबन तुम्ही घातलेली आहे, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होकर रहेगा असं तुम्ही म्हणताय। तुम्ही माती शिवनेरीहून आणली आहे, काय माहोल आहे आणि कधी आलाय तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युवकांना प्रेरणा देणारी ताकद आहे। आणि आज आपला महाराष्ट्राचा तरुण अभिजित दिपके यांनी हे केलेलं रण उभं केलंय। नीटच्या मुलांनी केलेली आत्महत्या, या मुलांना न्याय मिळवण्यासाठी छत्रपतींची ताकद घेऊन आम्ही या ठिकाणी दिल्लीला आलेलो आहे। म्हणजे आता किती दिवस थांबणार आहात तुम्ही? काय ठरलंय तुमचं? आम्ही आहेच दिपके साहेबांसोबत आम्ही कायम आहेत। आमचा सर्व मित्र परिवार बग कंपनी उभा आहे। त्याच्यामुळे आपण बघितलं आमदार सिद्धार्थ खरात, त्यासोबत आपण बघतोय काही कार्यकर्ते महाराष्ट्रातून खास इथे आलेले आहेत। शिवनेरीची माती आणि एकूणच जे वातावरण आहे, महाराष्ट्रातलं वातावरण, त्यासोबतच दिल्लीतलं वातावरण, या सगळ्या संदर्भात, या आंदोलनासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।